मुंबईतल्या आरे कॉलनीत बिबट्यानं दहशत माजवलेली असतानाच आता वसईत एका वाघाची चर्चा सुरू झाली आहे। अर्थात या वाघाची सामान्य लोकांना अजिबात भीती वाटत नाही। चोरट्यांनी आणि भटक्या कुत्र्यांनी मात्र त्याचा चांगलाच धसका घेतलाय। वसईत राजू वाघाची दहशत। रंगीबेरंगी पट्ट्यांमुळे कुत्रा बनला वाघ। चोरट्यांनी घेतला राजूचा धसका। वसईतला हाच तो राजू वाघ। घाबरू नका, हा काही खराखुरा वाघ नाही, तर हा आहे राजू कुत्रा। काही लोकांनी त्याला वाघासारखं रंगवलं आणि याच कुत्र्याचा झाला राजू वाघ। सुरुवातीला राजूकडे पाहून लोक घाबरायचे, मग हा एक कुत्रा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। स्थानिकांची भीती केव्हाच पळून गेली। चोरट्यांनी आणि भटक्या कुत्र्यांनी मात्र राजूचा चांगलाच धसका घेतलाय। लोकांमध्ये ही थोडी दहशत आहेच की बरं इथे जंगली श्वापद येतात, पण तसा काही प्रकार नाही इकडे हा कुत्र्यांवरती कोणीतरी अज्ञाताने कलरचे पट्टे मारल्यामुळे तो वाघासारखा दिसतोय, त्यामुळे लोकांना घाबरण्याचंही कारण नाही आहे त्याच्यामध्ये। सध्या वसई शहरात ज्याच्या त्याच्या तोंडी राजूचीच चर्चा रंगताना दिसतेय। राजूला पाहण्यासाठी लांब लांबहून लोक येत आहेत। कुत्रा असला तरी काही दिवसांपुरता का होईना राजू वाघासारखं जगतोय, हीच मोठी गंमत आहे। प्रथमेश तावडे, झी 24 तास, वसई। सह्याद्रीची उंची म्हणजे पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत, या मागणीसाठी जालन्यातील बदनापूर येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांनी सोयाबीन कपाशीची सडलेली झाडं आणून टाकली आणि तहसीलदारांना घेराव घातला। दालनातच हे आंदोलन झालं। नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। जालन्यातील मंठा तालुक्यात तहसील कार्यालयात 3 ते 4 शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे हेक्टरी 50,000ची मदत करण्यासाठी मंठा तहसील कार्यालयात शेतकरी आंदोलन करत होते, मात्र अधिकारी आंदोलनाची दखल घेत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले आणि अंगावर पेट्रोल ओतून घेऊ लागले। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावातील कोंडाळकरवाडी या दरडग्रस्तांचं वर्षभरातच पुनर्वसन होणार आहे। 6 महिन्यात घरं पूर्ण होणार आहेत। स्थानिकांच्या मागणीनुसार म्हाडानं घर उभारण्याचं मान्य केलं असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। मदत व पुनर्वसन विभागासह म्हाडा काम करणार आहे। घटस्थापनेला राज्यातली मंदिरं खुली होणार असली तरी येवल्यातील कोटमगावची महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली जगदंबा माता मंदिर यात्रा उत्सव बंदच राहणार आहे। येवला तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि भाविकांची संख्या पाहता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय, मात्र ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे